आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। तो परत येतोय। होय, त्याची अनेक वर्ष देशभरातले वन्यप्रेमी वाट पाहत होते, पण अखेर तो परत येतोय। एकेकाळी भारतीय उपखंडात वावर असलेले चित्ते 70 वर्षांनी पुन्हा एकदा भारतात दाखल होत आहेत। एकेकाळी भारतात चित्त्यांचा अधिवास होता, संख्या सुद्धा लक्षणीय होती, पण ब्रिटिश कालखंडात चित्ते भारतातून हळूहळू नामशेष झाले। या चित्त्यांची वंशवेल भारतात वाढावी यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। त्यानुसार नामिबियातून भारतात 8 चित्ते आणले जात आहेत। मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात या चित्त्यांसाठी खास अधिवास तयार करण्यात आलेला आहे। या चित्त्यांना घेऊन एक विशेष विमान थोड्याच वेळात भारताच्या दिशेने उड्डाण करेल। उद्या सकाळी हे चित्ते भारतात दाखल होतील। भारतासाठी हा अतिशय ऐतिहासिक क्षण असणार आहे। तो येतोय। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। बातम्या राज्यातल्या। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातल्या पुण्याहून गुजरातला हलवण्यात आला, त्यामुळे राज्याचं राजकारण तापलं। विरोधकांच्याकडून सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर जोरदार हल्ले चढवण्यात आले। आता रशियाहून परतलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरलेत आणि विरोधकांचे दावे त्यांनी जोरदार खोडून काढले। महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, पण आमचं सरकार येण्याच्या आधीच हा निर्णय झाला होता असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं। तुमचं कर्तृत्व काय हे सांगा असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडीच्या संदर्भात केला। याच काळात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला असंही त्यांनी बोलून दाखवलं। ज्यांनी काहीच केलं नाही ते आता आमच्याकडे बोटं दाखवून राहिले, ते आम्हाला सांगून राहिले, ते आम्हाला शहाणपण शिकवून राहिले। अरे तुमचं कर्तृत्व काय ते तर सांगा ना, तुम्ही काय केलं हे तर सांग। काहीच केलं नाही आणि या ठिकाणी शहाणपण सांगून राहिले। पण मी एक गोष्ट त्यांनाही सांगतो आणि सगळ्यांना सांगतो की निश्चितपणे तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल, पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही तर बघा निश्चित नेणार। ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे। गुजरात काय पाकिस्तान थोडी आहे, आमचा भाऊच आहे, लहान भाऊ आहे। एकत्रच होते, एकाच दिवशी 2 वेगळे राज्य झालो, पण शेवटी हेल्दी कॉम्पिटिशन आहे। आम्हाला गुजरातच्या पुढे जायचं आहे, आम्हाला कर्नाटकच्या पुढे जायचं, आम्हाला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे। महाराष्ट्र नंबर 1च राहायला पाहिजे, तो नंबर 2 ठेवूच शकत नाही आणि ते आम्ही करून दाखवू। नुसते गुजरातच्या विरुद्ध भाषणं देऊन गुजरातला बीट नाही करता येत, त्याकरता तशा पॉलिसीज असाव्या लागतात। आणि मला आनंद आहे की 5 वर्ष सातत्याने गुजरातला मी मागे ठेवलं होतं आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं। आणि आता हे जे बोलतायत त्यांनीच पुन्हा एकदा गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं आणि महाराष्ट्राला खाली आणलं। या जामनगरच्या रिफायनरीपेक्षा 3 पट 4 पट मोठी रिफायनरी जर महाराष्ट्रात तयार झाली असती तर महाराष्ट्र पुढचे 10 वर्ष म्हणजे इतर कुठल्या राज्यांपेक्षा थेट 10 वर्ष पुढे गेला असता। परंतु दुर्दैवाने त्या रिफायनरीला आम्ही विरोध केला, ती आम्ही होऊ दिली नाही। आता आजही ती करणार आहोत आम्ही, पण आज प्रॉब्लेम काय आहे बघा, आता ती स्केल डाऊन झाली, आता ती 3.5 लाख कोटीची राहणार नाही। कारण मग सरकार वेगवेगळे ऑप्शन्स बघतं। जर 3-4 वर्षाचा भाग निघून गेला तर मग 2-3 ठिकाणी रिफायनरीज होतात आणि त्यामुळे इतकी मोठी आपली गुंतवणूक ही आपण घालवली। आणि एवढंच नाही तर आज आपण बघा, आपल्या इथे जो निवेशक असतो ना, तो बघत असतो की राज्यातलं वातावरण कसं आहे। आज सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट तयार होते इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमधनं। आपण बुलेट ट्रेन बंद केली, आपण मेट्रो बंद केली। 1 लाख कोटीची गुंतवणूक असलेल्या बुलेट ट्रेनमध्ये 0.01% मिळालेलं कर्ज, 50 वर्षाचं कर्ज आणि 20 वर्षाचं मोरेटोरियम, म्हणजे तुम्हाला 1 लाख कोटी फुकट मिळत आहे। आणि त्याची गुंतवणूक तुमच्या इथं होत असताना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे आणि लोकल सोर्सिंग आहे, हा नियम आहे।
त्यामुळे लोखंड कुठलं यूज होणार आहे, मटेरियल कुठलं यूज होणार आहे, लेबर कुठला यूज होणार आहे, पण आम्ही ते थांबवलं. 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली मेट्रो 3 आम्ही थांबवली, आम्ही नाही होऊ दिली. आता यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं विरोधकांनाही द्यावी लागतील. वळूयात पुढच्या बातमीकडे. आज जर का बाळासाहेब ठाकरे हयात असते तर एकनाथ शिंदे यांची बिनपाण्याने केली असती अशी टीका राज्यातले विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. शिवसेना प्रमुखांनी आपलं पुढील नेतृत्व हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवलं होतं, त्यांच्यासोबत राहा असं सांगितलं होतं. यानंतरही आमदारांनी गद्दारी केली असा आरोप अजित पवार यांनी केला. जनता कुणाच्या मागे आहे? जनता बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की आता माझं वय झालेलं आहे, इथून पुढे युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे या शिवसेनेची जबाबदारी पुढे नेतील आणि मूळ शिवसेना आहे त्याची जबाबदारी माझा मुलगा उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी पुढे नेतील. त्याकरता त्यांनी त्यांच्या पुतण्यालाही बाजूला केलं की नाही हे आपण सगळ्यांनी बघितलं ना. एवढं सगळं बघून आता हे सांगतात जर आता बाळासाहेब हयात असायला पाहिजे होते त्या शिंदे साहेबांची काय बिन पाण्याने काढली असते, काही ठेवलं नसतं. जसं 50 खोके एकदम ओके या त्यांना मिरच्या झोंबल्या, खरंच खोटं नाही सांगत. रात्री पावसाळून उठतात खोकं 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 ओक्क 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 कशाचं ओक्क कशाचं खोकं. ही जी काही परिस्थिती आहे, अहो त्यांचेच कार्यकर्ते त्यांना फोन करतात, आमदार साहेब 50 खोकी आली जरा 50 लाख द्या ना. त्याला काही कळतच नाही काय उत्तर द्यावं. ही जी काही परिस्थिती आहे मित्रांनो, हा गमतीचा भाग नाही. अशा पद्धतीचं इतक्या खालच्या स्तराचं राजकारण हे अवांत आहे. अर्थात ही टोलेबाजी आणि खेळ चिमटे काढणं सुरूच राहणार. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देणं टाळलंय. अजित पवार यांना उत्तर देणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांना सुरक्षा मिळाली होती तरीही या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. विरोधी पक्षाला टीका करण्यावाचून आता काय उरलेलं नाही. आम्ही आमचं काम करतोय. आम्ही टीकेला टीकेने उत्तर न देता आम्ही कामाने उत्तर देतोय. म्हणून 2 महिन्यामध्ये अनेक निर्णय सरकारने घेतलेत आणि मराठवाडा मुक्ती संग्राम जो आहे हा राज्य सरकारसाठी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मी स्वतः आलेलो आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर मला आत्ता भाष्य करणार नाही, मी योग्य वेळी बोलेन. तिकडे राज्यात टीईटी घोटाळ्यावरून सुद्धा मोठा राजकीय वाद सुरूच आहे. या संदर्भात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. टीईटी घोटाळ्याबद्दल ज्या दोषींवर कारवाई केली आहे त्यांना निर्दोष सिद्ध होईपर्यंत कामावर घेतलं जाणार नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. चुकीची लोक या प्रवाहात आली तर शिक्षणाचा खेळखंडोबा होईल असंही त्यांनी म्हटलंय. टीईटीच्या संदर्भात जे लोक दोषी आढळलेले होते त्या सगळ्यांना आम्ही डिस्क्वालिफाय केलेलं आहे. अनेक मुलं माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचं हे इंटेन्शन नव्हतं, आम्ही काय केलेलं नाही, आम्ही निर्दोष आहोत. निर्दोष आहे की नाही हे कोर्ट ठरवतील, पण जोपर्यंत निर्दोष आहे हे ठरणार नाही तोपर्यंत त्याच्यातल्या एकाही मुलाला एकाही टीचरला मी पुन्हा सर्व्हिसमध्ये घेणार नाही. कारण शिक्षण हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये एक चुकीची प्रवृत्ती जरी आली तरी शिक्षणाचा सगळा खेळखंडोबा होऊ शकतो. शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण MMRDA टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अर्थात EOW नंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजे EDनं देखील आमदार सरनाईक यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने तयारी केल्याचं कळतं. MMRDA टॉप सुरक्षा भरती प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली, मात्र त्यात कोणताही घोटाळा आढळलेला नाही, प्रकरणात गुन्हा घडलेला नाही असं निदर्शनास आलंय. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास बंद करत असून अहवाल आम्ही न्यायालयात सादर करतो तो न्यायालयानं मान्य करावा असं EOWनं आपल्या पत्रात नमूद केलंय.
भारतीय जनता पक्षात गेलो तर ईडी किंवा कुठल्याही सेंट्रल एजन्सीचा आपल्याला त्रास होत नाही हे मी म्हणत नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते बोलतात, त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. आणि मी ही गोष्ट पार्लमेंटमध्येही बोलली आहे की तुम्ही ते जे वॉशिंग मशीन ज्याच्याबद्दल अनेक भारतातले लोक म्हणतात की विरोधात असला तर तुम्हाला ईडी, CBI, इन्कम टॅक्स, तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये गेला की त्या वॉशिंग मशीनच्या थ्रू तुमची पूर्णपणे स्वच्छ होऊन तुम्ही बाहेर पडता. त्याच्यामुळे मला काहीही आश्चर्य वाटत नाही. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. माहिती नसणारे उद्योगमंत्री कसे होऊ शकतात असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. तर त्यांच्या आरोपांवर उदय सामंत यांनीही जोरदार पलटवार केला. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी पुन्हा दौरा सुरू केलाय. रत्नागिरीतल्या शिवसंवाद यात्रेत त्यांनी शिंदे समर्थकांवर जोरदार हल्ला चढवला. 50 खोक्यांचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी विरोधकांच्या जिव्हारी लागणारी टीका केली. मात्र त्यांच्या निशाण्यावर होते उद्योगमंत्री उदय सामंत. सामंतांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरेंनी हल्ला चढवला. महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले याचं उदाहरण देत ठाकरेंनी उदय सामंतांवर टीकेची झोड उठवली. ज्या मिनिटाला उद्योगमंत्र्यांना विचारलं उद्योगमंत्री कोण आहेत, बरोबर, उद्योगमंत्री कोण आहेत, उद्योगमंत्री कोण आहेत, आणि त्यांनी गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केलेली आहे. कारण ज्या मिनिटाला प्रेसने त्यांना विचारलं की आज वेदांताचा प्रोजेक्ट इथून निघून गेलेला आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, त्यांनी काय सांगावं, नाही मी थोडी माहिती घेऊन सांगतो, अजून याची पूर्ण माहिती माझ्याकडे आली नाही. हे असे उद्योगमंत्री होऊ शकतात का, तुम्ही सांगा मला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेचा उदय सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला. सभेला झालेल्या गर्दीचा उपहास करत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना टोले लगावले. 700 लोकांच्या उपस्थितीमध्ये 700 खुर्च्या लावून जी जाहीर सभा झाली, जी जिल्ह्याची बैठक झाली, त्याला देखील मनापासून शुभेच्छा देतो. उद्योग खातं मला कळत नाही असं देखील त्यांनी सांगितलं, ते देखील कदाचित खरं असेल. कारण उद्योग खात्यात नक्की काय आहे मला कळलं नसेल. उद्योग खातं कसं चालवणं काय हे आता मी शिकलं पाहिजे असं त्यांचा जो सल्ला आहे त्याचं देखील मी पालन करेन. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय वैर राज्याला परिचित आहे. वेदांता फॉक्सकॉनच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे नारायण राणेंनी या वादात उडी घेत त्याला वेगळंच वळण दिलं. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. आदित्य ठाकरे हा मुद्दा त्यांच्या शिवसंवाद यात्रेत सातत्यानं उपस्थित करतायत. त्यामुळे पुढील काही दिवस या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे खेडमध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. नवरात्रोत्सवाच्या या बॅनरबाजीतून थेट शिंदे गटालाच डिवचण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. नेमका असा बॅनर आहे तरी काय? मनसेचं मार्मिक बॅनर व्हायरल. बॅनरमधून थेट शिंदे गटालाच डिवचलं. बॅनरची एकच चर्चा, अभिनव बक्षिसांची घोषणा. मंडळी, सध्या सगळ्यांनाच नवरात्रोत्सवाचे वेध लागलेत आणि सर्वत्र जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे. यंदाची नवरात्र ही निर्बंध मुक्त असल्यामुळे तिचा राजकीय फायदा न घेतल्यास राजकीय पक्ष ते फुटले. सध्या खेडमध्ये मनसेकडून लावण्यात आलेल्या एका बॅनरची ओक्केमध्ये चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. मनसेनं थेट शिंदे गटाला शिंगावर घेत डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कारण या बॅनरवर बक्षिसांची अभिनव अशी घोषणा केली गेली आहे. पहिलं बक्षीस गुवाहाटीत 2 रात्र 3 दिवस राहण्याची संधी. दुसरं बक्षीस सुरतमध्ये 2 रात्र 3 दिवस राहण्याची संधी. तिसरं बक्षीस गोव्यात 2 रात्र 3 दिवस राहण्याची संधी. इतर बक्षिसात 50 खोके. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये
नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लावण्यात आलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। माझ्या पाठीमागं आपण बघू शकताय की दापोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या हा खेड तालुक्यामध्ये मनसेतर्फे हे बॅनर लागलेले आहेत। प्रथम क्रमांक गुवाहाटी आहे, द्वितीय क्रमांक सुरत, तृतीय क्रमांक गोवा आणि इतर जे आहेत हे 50 खोके बक्षिसं ठेवण्यात आलेले आहेत। हा मनसेचे जे राज्य सरचिटणीस आहेत वैभव खेडेकर, त्यांनी हा बॅनर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅनरचा जे काय उद्देश आहे तो म्हणजे या दापोली मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत ते शिंदे गटात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा बॅनर लावलेला आहे आणि हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीत गेल्यानंतर शहाजी बापू पाटलांचा डायलॉग काय झाडी काय डोंगर काय हटील एकदम ओके मध्येनं एकच धूम उडवून दिली। त्यानंतर ते राज्यातच काय देशात पोहोचले। सोलापूर जिल्ह्यातली व्हेज 40 गद्दार थाळी आणि नॉनव्हेज 50 खोके एकदम ओके ही थाळी नुकतीच चर्चेत आली। आता खेडमधील या बॅनरची एकच चर्चा रंगली आहे। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांनी मार्मिक बॅनर शहरात चौका चौकात लावून एकच धूम उडवून दिल्यानं राजकीय चर्चा रंगू लागल्यात। ज्या काही राज्यामध्ये किंवा ज्या काही नुकत्याच घडलेल्या घटना असतात त्याला आम्ही करंट घटना म्हणतो, अशा घटनेवरती आधारित आम्ही बक्षीस ठेवण्याचा किंवा तो उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो। मला वाटतं या स्पर्धकांना आणि नागरिकांना आमच्या ह्या स्पर्धेची बक्षीस आवडतील। ही अभिनव बक्षिसं मिळाल्यानंतर विजेत्यांची तर वेगळी चर्चा होईलच, मात्र तूर्त या अभिनव बॅनरची चर्चा मात्र चांगलीच ओकेमध्ये रंगली आहे एवढं नक्की। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड। बॅनरही ओके। पुलांना नाव दिल्यानं किंवा पुतळे उभारल्यानं समाजाची पाहिजे तशी फारशी प्रगती होत नाही असा टोला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लगावलाय। जे करतात त्यांना ते करू द्या। समाज घडवायचा असेल तर समाजात डॉक्टर, इंजिनियर, सुशिक्षित विद्यार्थी घडवायला पाहिजेत असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। की समाजाचे बाकीचे राजकारणात अनेक विषय असतात, हे पुलाचं नाव द्या, त्याचं नाव द्या, पुतळा बनवा, हे सगळे करणारे करू द्या। याने काही समाजाची प्रगती जेवढी पाहिजे तेवढी काही होत नाही, पण हे बेसिक काम आहे। आणि त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या समाजामध्ये जे टॅलेंटेड आहेत, जे हुशार आहेत, ज्यांनी 92-93% मार्क मिळवलेली आहेत 10वीत 12वीत, त्या मुलांचं कौतुक आपण केलं पाहिजे, त्यांना आपण सत्कार केला पाहिजे। तो याकरता की हे जर मुलं आपल्या समाजातली 92-93-97% मार्क मिळवू शकतात तर ही प्रेरणा समाजातल्या गरिबाच्या घरच्या अनेक मुलांच्या मनात निर्माण होईल की ह्यांनी मिळवले तर मी पण मिळवू शकतो। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालंय। रत्नागिरी दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांना सरकारी वाहन पुरवण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर करावा लागला। सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड करण्यात आल्यानं शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली, तर या प्रकरणी चौकशी करून कारवाई करू असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष, सुरक्षा रक्षकांना खाजगी वाहनं, प्रशासनाकडून का मिळाली नाहीत वाहनं, नेमकी कुणाकडून झाली चूक। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा राज्यभरात सुरू आहे। या यात्रेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे राज्यभर फिरतायत, मात्र रत्नागिरीमध्ये त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली। आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे प्रशासनाकडून एक प्रकारे दुर्लक्ष करण्यात आलं। राज्य सरकारनं आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात केले, मात्र त्यांना वाहनच दिली नाही, त्यामुळे सुरक्षा रक्षकांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागला। सुरक्षा रक्षक आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी पोहोचले, मात्र त्यांच्यासाठी सरकारी वाहनं उपलब्ध नव्हती। आदित्य ठाकरेंना सरकारनं झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे, मात्र असं असताना इतकी मोठी चूक कशी झाली हा प्रश्न निर्माण झालाय।
आणि जे बंडखोर झालेले त्या प्रत्येक आमदाराला, मंत्र्यांना Y+ आणि Z सिक्युरिटी द्यायची. ज्यांच्या जीवावरती ते आमदार आणि मंत्री होते आणि जे बंडखोर झालेले आहेत, त्याच सन्माननीय युवा नेता ज्यावेळी आदरणीय आदित्यजी रत्नागिरी दौऱ्यावर गेलेत, तर त्यांच्या Z सिक्युरिटीचे खेळवाड करण्याचं काम दुर्दैवाने आज होतोय. ह्याचा आम्ही निव्वळ निषेध करत नाही, तर राज्य शासनाला निश्चितपणे आम्ही सांगू इच्छितो की ही चूक कशी झाली, काय झालं, ह्याला कोण जबाबदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत चूक झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय. झेड दर्जाची सुरक्षा असणाऱ्या नेत्यांच्या सुरक्षा रक्षकांना गृह विभाग वाहनं उपलब्ध करून देतं. असं असताना नेमकं कुणाचं दुर्लक्ष झालं, हा प्रश्न निर्माण झालाय. तर या प्रकरणी कारवाई केली जाईल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. मी आयजीना या पूर्ण प्रकरणाची तपास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. परंतु सिक्युरिटीमध्ये कुठेही कपात केलेली नव्हती. सिक्युरिटी आहे तीच होती. मुंबईवरनं जे SPO गेले होते त्यांना गाडी मिळाली नाही, परंतु नंतर त्यांनी प्रायव्हेट गाडी घेतली आणि त्यांनी सुरक्षा दिली. परंतु प्रायव्हेट गाडी का दिली गेली आणि प्रशासनाची गाडी का नाकारली या संदर्भात चौकशी करून ज्यांनी कुणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर कारवाई करावी, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मी मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून आयजींना दिलेल्या आहेत. राज्यातील प्रत्येक नेत्याची सुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे नेत्यांच्या सुरक्षेत होणारी कोणत्याही प्रकारची बेपर्वाई ही गंभीर बाब आहे. परिणामी प्रशासनानं आदित्य ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना वाहनं का मिळाली नाहीत याची चौकशी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळात या प्रकारची चूक होणार नाही. दापोलीहून अनिकेत होळमसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे आणि तो आणखीन काही काळ सुरूही राहील. रत्नागिरीतल्या शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार तोफ डागली, तर शिंदे समर्थकांनी सुद्धा याच मुद्द्यावरून त्यांना सडेतोड उत्तर दिलंय. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा पुन्हा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून पक्षातून वेगळा गट स्थापन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जाते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वेगळा गट स्थापन करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. भाजप हा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका शिवसेनेच्या विरोधातली होती. तसंच महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेला हिंदुत्व मवाळ करावं लागलं होतं. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत हातमिळवणी करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळून नवं सरकार सत्तेत आलं. मात्र आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तत्कालीन सरकारनं घेतलेले हिंदुत्वाचे निर्णय सत्ताधाऱ्यांनी फिरवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आपल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला कॅबिनेटचा निर्णय काय होता, मंत्रिमंडळाचा निर्णय काय होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगड आहे त्या किल्ल्याला पण 600 कोटी दिले, कारण तिथे आपल्याला रिपेअर काही करायचं होतं. त्याच्यासाठी आपला पहिला निर्णय तो होता. शेवटचा निर्णय काय होता हे सरकार पाडायच्या आधी? औरंगाबादचं नाव आपण संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं नाव आपण धाराशिव केलं. हे आपलं खरं हिंदुत्व आहे. पण यांच्या पोटात एवढ्यासाठी दुखलं कारण हे सगळं आपण करत असताना कुठेही जातीय दंगल झाली नाही, कुठेही समाजामध्ये वाद निर्माण झाले नाहीत, धर्मांमध्ये भांडणं झाली नाहीत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्य सरकार अत्यंत आग्रही आहे. राज्य सरकारमुळे हिंदूंचे सण पुन्हा उत्साहात साजरे व्हायला सुरुवात झाली असा दावा सरकारकडून करण्यात येतोय. असं असतानाही आदित्य ठाकरे यांनी हे कसले हिंदुत्ववादी असा प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे शिंदे समर्थकांनी सुद्धा या आरोपांवर बिनतोड असा युक्तिवाद करून शिवसेनेला टोले लगावण्याची संधी सोडली नाही. खोटं बोला पण रेटून बोला ही मला वाटतं तुमची भूमिका झालेली आहे. नवीन आपण सत्तेत होतात आणि आपल्याला सत्ता कशी चालवायची हे कदाचित माहीत असावं असं मला वाटतं. कसं आहे ना, 900 अध्यादेश काढलेत घाईघाईमध्ये. त्याच्यानंतर धाराशिव आणि संभाजीनगर हे नामकरण केलं घाईघाईमध्ये. जेव्हा आपल्याला राज्यपालांनी पत्र दिलं की आपण आपलं बहुमत सिद्ध करा, त्यानंतर लोकांना दाखवण्यासाठी आपण हे सर्व केलं. 2.5 वर्ष करायला वेळ मिळाला नाही. राज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेसह इतर शहरातील महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच येऊ घातलेत. त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्याही निवडणुका चुरशीनं लढवल्या जातील.
या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्याकडून हिंदुत्वाचा गजर केला जाईल यात शंकाच नाही आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच मागे पडू नये यासाठी शिवसेनेनंही प्रयत्न सुरू केले आहेत। यामुळेच आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये सेक्स तंत्र नावाने एक प्रशिक्षण शिबिर भरवलं जाणार होतं। 1 ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान पुण्यात हे शिबिर होणार होतं। यासाठी प्रतिव्यक्ती 15,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं। या जाहिरातीवरून सोशल मीडियात नव्या वादाला तोंड फुटलं आणि या शिबिराला परवानगी नाकारण्यात आली। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सेक्स तंत्र नावानं एक प्रशिक्षण शिबिर भरवलं जाणार होतं। 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात होणाऱ्या या शिबिरासाठी प्रति व्यक्ती 15,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं। या जाहिरातीवरून सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटल्यानंतर आता या शिबिराला परवानगी नाकारण्यात आली आहे। त्यामुळे हे शिबिरही रद्द करण्यात आलंय। हे जे फाउंडेशन आहे ते महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड नाही अशी प्राथमिक माहिती आहे। राज्याबाहेर रजिस्टर्ड आहे। संबंधित जे फाउंडेशनचे प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी सेमिनार स्वरूपात मेडिटेशन अनुषंगानं आम्ही करत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम आता पुण्यामध्ये होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। दुसरीकडे हिंदू महासंघही या प्रकरणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका हिंदू महासंघाने केली आहे। एक सेमिनार आयोजित केलेलं आहे आणि ते सुद्धा भर नवरात्रामध्ये आयोजित केलेले आहे आणि असं जे सेक्सशी रिलेटेड एखादा सेमिनार पुणे शहरामध्ये आणि तेही नवरात्रामध्ये जे आयोजित केलेले आहे हा महिलांचा अपमान आहे असं आम्ही समजतो। या आयोजकांवर कार्यवाही ही झालीच पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही पोलीस कमिशनर कार्यालयात आलो आणि आम्ही आमचं महिला सेनेच्या वतीनं आम्ही निवेदन देणार आहोत। आमचं म्हणणं असं की एवढं मोठं फेसबुकवर वगैरे व्हायरल होत असताना पोलीस यंत्रणा किंवा प्रशासन यांचं लक्ष कसं नाही गेलं त्या कामासाठी। ही हिंदू धर्माला बदनाम करण्याची नवरात्रीचा उत्सव असं लिहून बदनाम करण्यासाठी योजना आहे असं आम्ही मानतो। याला विरोध व्हायला पाहिजे। हिंदू महासंघ पुण्यामध्ये कुठेही हा कार्यक्रम होऊ देणार नाही। आम्ही छुप्या मार्गाने सुद्धा तिथे जाऊन तो कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हिंदू महासंघ करेल। आता आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना याचं निवेदन द्यायला जात आहोत। त्यांच्याकडे योग्य ती कारवाई होईल असा आम्हाला अंदाज आहे। अशा शिबिरांच्या माध्यमातून पुण्याला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय। सरकारनं याची गांभीर्यानं दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त काय झोपलेत का? विनंती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही मागे तक्रार केली, त्याचं काय झालं? सगळे अवैध धंदे पुण्यातले बंद झाले का? अजिबात नाही। बेकायदेशीर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत। बेकायदेशीर वाहतूक खुलेआम सुरू आहे। कोण त्याच्यावर लक्ष देतं? पुणे पोलिसांना हात जोडून विनंती आहे, असले लैंगिक शिक्षणाचे बाजार मांडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा संभाजी ब्रिगेडला रस्त्यावर उतरावं लागेल। दरम्यान आयोजकांनी शिबिर रद्द केलं असलं तरी त्यांनी केलेल्या जाहिरातबाजीमुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। तंत्र हा विषय जर केवळ घेतला तरी मेडिटेशन असा त्याचा अर्थ होतो। मेडिटेशन हे कोणत्याही प्रकारचं चांगलंच आहे, परंतु सेक्स तंत्र म्हणून त्याच्यासोबत जे फोटोज दिलेले आहे वेगवेगळे त्याच्यावरून हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे असं लक्षात येते। त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टनुसार सुद्धा अशा प्रकारच्या जाहिराती करणं याच्यावर पोलीस कारवाई करू शकतात। शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टनुसार करू शकतात। पब्लिक न्यूसन्स म्हणजे सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्याची कृती म्हणून सुद्धा याच्यावर कारवाई होऊ शकते। एकंदरीतच ऐन नवरात्रीत सेक्स तंत्र नावाच्या शिबिराच्या जाहिरातीनं पुण्यासह महाराष्ट्र हादरला। त्यामुळे आता आयोजकांवर पोलिसांकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता एक महत्त्वाची बातमी। देशभरात बहुसंख्य घरात लहान मुलांसाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या पावडरला पसंती दिली जाते। गेल्या अनेक पिढ्यांपासून आपण मुलाबाळांना जॉन्सनची पावडर लावली असेल। एक विश्वसनीय ब्रँड म्हणून त्याकडे पाहिलं जात होतं, पण लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणाऱ्या या पावडरमध्ये दोष असल्याचं आढळलं आहे। कंपनीच्या टाल्कम पावडरमध्ये सुद्धा ॲस्बेस्टॉस नावाचा पदार्थ आढळला आहे,
जो हानिकारक आहे, त्यामुळे अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो असा आरोप होत होता. हा सगळा प्रकार न्यायालयात गेला होता. देशात कोलकाता प्रयोगशाळेनं आपला अहवाल दिल्यानंतर भारतात सुद्धा जॉन्सन अँड जॉन्सनच्या पावडरवर आता बंदी घालण्यात आली आहे. काही मुद्द्यांवर नजर टाकूयात. 1984 पासून बेबी पावडरची विक्री केली जाते. 2020 मध्ये या पावडरमध्ये ॲस्बेस्टॉस सापडलं आणि त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. 35,000 महिलांचा गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याचा आरोप अमेरिकेच्या एका न्यायालयात करण्यात आला होता. त्यावेळेला कंपनीला दंड ठोठावण्यात आला. 15,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती अमेरिका आणि कॅनडामध्ये घटना घडल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सननं या बेबी पावडरची विक्री थांबवली होती. आता भारतात सुद्धा याचं उत्पादन आणि विक्री होणार नाही. शहरांमध्ये भूखंड सहजासहजी मिळत नाहीत. मात्र नागपूर शहरात तब्बल 72,000 भूखंड उपलब्ध झालेत. वारंवार नोटिसा बजावून सुद्धा मालकांनी भूखंडाचा कर भरलेला नाही. त्यामुळे लिलावाच्या माध्यमातून आता काही भूखंडांची विक्री केली जाणार आहे. विशेष म्हणजे पालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या भूखंडाचाही त्यात समावेश आहे. नागपूर शहरातल्या नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे. ज्यांना भूखंडावर घर बांधायचं आहे किंवा भूखंड विकत घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. शहरात एकूण 1,10,000 रिकामे भूखंड आहेत. त्यातील 72,000 भूखंड मालकांनी कर भरलेला नाही. पालिकेचा तब्बल 260 कोटींचा कर थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही कर भरला गेला नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेनं शहरातील 72,000 भूखंड लिलावाच्या प्रक्रियेतून विक्री करण्याची घोषणा केली आहे. नियम 45, नियम 47 तरतुदी अंतर्गत शेवटी आम्हाला ती नागपूर महानगरपालिकेचे जे दायित्व आहे, ज्या भूखंडावरती दायित्व आहे, ते भूखंड लिलाव प्रक्रिया राबवून आम्हाला विक्री करून ती वसूल करण्याचा नागपूर महानगरपालिकेला अधिकार आहे. आणि त्या माध्यमातून ते दायित्व जे आउटस्टँडिंग अरियर्स अमाऊंट आहे, थकबाकी आहे, थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा अवलंब आम्ही सुरू केलेला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून लिलावाची प्रक्रिया राबवली जाते. लिलावाची प्रक्रिया कशी आहे ते आता पाहूया. पालिकेकडून भूखंड मालकाला कर भरण्याची नोटीस पाठवली जाते. 15 दिवसात उत्तर दिलं नाही किंवा कर भरला नाही तर भूखंड लिलावात काढण्याची माहिती मालकाला दिली जाते. 15 दिवसानंतर वृत्तपत्रात जाहिरात देऊन वारसांना संपर्क साधण्याचा वेळ दिला जातो. नियोजित वेळेत कुणीही पुढे आलं नाही तर भूखंड लिलावात विक्रीला काढला जातो. सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला भूखंडाची विक्री केली जाते. पालिकेच्या या धडक कारवाईनंतर अनेकांनी कर भरण्यासाठी पालिकेत धाव घेतली आहे. त्यामुळे पालिकेची मात्रा लागू पडल्याचं स्पष्ट होतंय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. विदर्भातले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. राष्ट्रीय अध्यक्षाप्रमाणेच प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्ष लोकशाही पद्धतीनं निवडला जावा अशी त्यांनी मागणी केली. आशिष देशमुख यांनी थेट प्रदेशाध्यक्षांच्या विरोधातच आवाज उठवल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसला घरचा आहेर, आशिष देशमुख यांनी उठवला आवाज. प्रदेशाध्यक्षांची निवडही निवडणुकीतून करा. थेट नाना पटोले यांना दिला आव्हान. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना लोकशाही पद्धतीचा अवलंब केला जातोय. मग प्रदेशाध्यक्ष निवडताना ही पद्धत का नाही असा थेट प्रश्न आशिष देशमुख यांनी उपस्थित केलाय. काँग्रेसनं देशभरात प्रदेशाध्यक्ष निवडताना आणि प्रदेश स्तरावरचे सर्व पदाधिकारी निवडताना संविधानानुसार मतदान घ्यावं अशी मागणी करत देशमुख यांनी नाना पटोले यांना डिवचलंय. संविधानाला जे अभिप्रेत आहे ती निवडणूक जशी राष्ट्रीय अध्यक्षाची होत आहे तशी प्रदेशाच्या अध्यक्षाची व्हावी, AICC डेलिगेट्सची व्हावी, CWC मेंबर्सची व्हावी.
सध्या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचे पडघम वाजतायत. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यात काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. हा विषय राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर नेण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष निवडून यावे हे काँग्रेसच्या संविधानात लिहिलं आहे आणि हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. तसंच व्हावं, महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशाच्या विविध राज्यांमध्ये व्हावं, जेणेकरून प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस ही मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आधीच काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत गटागटात विभागली गेल्याची देशभरात चर्चा आहे. जुने जाणते दिग्गज काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडले आणि आशिष देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी दिलेल्या घरच्या आहेरामुळे काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाला आणखीन ऊत येईल असं जाणकारांचं मत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते याकडे कशा प्रकारे बघतात आणि खरंच प्रदेश अध्यक्षाची निवड ही निवडणुकीच्या प्रक्रियेने होते का हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. अभिनेता सलमान खानच्या हत्येसाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं प्लॅन बी तयार केला होता. इतकंच नव्हे तर अभिनेता सलमान खानच्या हत्येच्या कटाचे धागेदोरे थेट पंजाबपर्यंत पोहोचलेत. पटियाला इथं पोलीस कोठडीमध्ये असलेल्या 2 शार्प शूटरनी धक्कादायक खुलासा केलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांची टीम तपासासाठी पंजाबला पोहोचले. अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊस जवळ मारण्याचा कट आखण्यात आलेला होता. 2 शार्प शूटर पनवेलमध्येही पोहोचलेले होते. शार्प शूटर दीपक मुंडी आणि कपिल पंडित या दोघांनी रेकीही केलेली होती. हे दोन्ही गँगस्टर सध्या पटियालामध्ये पोलीस कोठडीत आहेत. या दोघांच्या चौकशीत पोलिसांना अत्यंत संवेदनशील माहिती मिळाली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांची टीम तातडीनं पंजाबला पोहोचली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून शार्प शूटर पनवेलला पोहोचले होते. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं सलमान खानला ठार करण्यासाठी प्लॅन बी तयार केलेला होता. या प्लॅनची जबाबदारी गोल्डी ब्रारवर देण्यात आलेली होती. प्लॅननुसार कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि 2 शार्प शूटर्स पनवेलच्या वाजे भागात थांबलेले होते. तिथं त्यांनी एक घर भाड्यानं घेतलेलं होतं. 1.5 महिना तिथं थांबून त्यांनी रेकी केली होती. हल्ला करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्तूल आणि काडतूसही होतं. हिट अँड रन प्रकरणानंतर सलमान खाननं धडा घेतला आणि कारचा स्पीड प्रतितास 25 किलोमीटर इतका कमी केला आणि याचाच शार्प शूटर्स फायदा घेणार होते. सलमान खान या काळामध्ये 2दा फार्म हाऊसवर आला खरा, मात्र शार्प शूटर हल्ला करू शकले नव्हते. त्यामुळे घातपाताचा कट उधळला गेला. मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाकडून शार्प शूटर्सची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये गँगस्टर आणि शार्प शूटर्स यांना नेमकी कोणी मदत केली हे देखील उघड होईल. मात्र टायगर अभी जिंदा है आणि टायगर सुरक्षित राहावा यासाठी पोलीस या पूर्ण कटाच्या मुळाशी जाणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मध्य चीनच्या चांगशा या शहरामध्ये शुक्रवारी दुपारी एका गगनचुंबी इमारतीला अतिशय भीषण आग लागली. या आगीत जवळपास सगळी इमारत जळून भस्मसात झाली. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. CCTV फुटेजनुसार सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचं मुख्यालय असलेल्या 42 मजल्यांच्या इमारतीत ही भीषण आग लागली. या भीषण आगीत इमारतीचे जवळपास 2 डझन मजले जळून खाक झाले. प्रांतीय अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. सध्या सोशल मीडियात एका छोट्याशा मुलीचा नाच चांगलाच व्हायरल झालाय. शाळेत अवघ्या 2री-3रीत शिकणारी ही मुलगी तिच्या नाचाची भुरळ थेट पुष्पा फेम रश्मिका मंदाना हिला सुद्धा पडली आहे. रश्मिकाच्या सामे या लोकप्रिय गाण्यावर या चिमुकलीला बिनधास्त नाचताना पाहायला मिळतं.
मला या मुलीला भेटायचं आहे असं रश्मिकाने ट्विटरवरून म्हटलंय. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. दरवर्षी ते तिरुपती बालाजीच्या दर्शनाला आवर्जून जात असतात. बालाजीचं दर्शन घेऊन त्यांनी मनोभावे पूजा अर्चाही केली. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. कर्मचाऱ्यांनी